हे असं निसर्गरम्य वातावरण कुठं आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि या दिवाळीची खरेदी कुठून करायची ते पण सांगतो. तर जय शिवराय मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका वंश. तर सकाळी सकाळी मी आणि आशु दादा आलो होतो नाश्ता करायला नगरच्या टेस्टी बाईट मध्ये. त्यानंतर मी आणि ऋषिकेश दादा गेलो अशा निसर्गरम्य जाग्यावर जिथं जगातलं सर्वात मोठं मंदिर होतं आपल्या खाटूश्याम महाराजांचं. हो, हीच ती जागा आहे जिथं भव्य असं खाटूश्याम महाराजांचं मंदिर होत आहे आणि या जागेवर 23 ते 28 तारखेपर्यंत रामगिरी महाराजांची कथा पण आहे. आपल्या ऋषीदादाला संपूर्ण माहिती दिली मंदिराबद्दल. या जागेचा प्रॉपर लोकेशनचा एक व्हिडिओ पोस्ट करेल मी 2-3 दिवसामध्ये. आपल्या किरण दादांनी सगळं रोडचं वगैरे सगळं काम करून घेतलेलं आहे. तुम्ही लवकरात लवकर या. दहीहंडी, नवरात्री आणि गणेश उत्सव याला अमेझॉन, फ्लिपकार्टने वर्गणी दिलेली नसते, ती आपल्या स्थानिक दुकानदारांनी दिलेली असते. त्यामुळे आपली माणसं मोठी करा आणि आपल्या माणसांच्या दुकानातूनच खरेदी करा. त्यानंतर मी गेलो बजाजनगरच्या पद्मरंग फॅशन हब मध्ये, ते पण दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी. मी जे प्रोझोन आणि फिनिक्सला जे कपडे बघितले 5-6 हजाराचे, ते इथं फक्त 1000 रुपयाला आणि 1200 रुपयाला शर्ट होते. इथे जीन्स मध्ये पण 500 पेक्षा जास्त व्हरायटीज होत्या, शर्ट मध्ये 1000 पेक्षा जास्त व्हरायटीज होत्या. मी तर या दिवाळीची शॉपिंग पद्मरंग मध्ये केली आहे. तुम्ही कुठं करणार आहात ते पण मला कमेंट करून सांगा आणि आपल्या पद्मरंग फॅशन हब मध्ये एकदा नक्की जाऊन दिवाळीची खरेदी करा.